तर आपण बघतोय यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत। ज्या पोलिसांनी त्यांना मारलं ते सगळे पोलीस जबाबदार आहेत असं राहुल गांधींनी यावेळेस प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच हा मृत्यू झाला असं यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय। पोलिसांनीच सूर्यवंशींची हत्या केली आणि केवळ दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींची ही हत्या झाली असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। मी यावेळेस सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटलो, त्यांच्या परिवाराशी बातचीत केली। त्यांनी मला व्हिडिओ दाखवले, फोटो दाखवले आणि पोस्टमार्टमचा रिपोर्ट दाखवला आणि त्यामध्ये सरळ सरळ पोलिसांनी दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केल्याचं राहुल गांधींनी आरोप करताना म्हटलेलं आहे। आणि याच सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण त्यांनीच निवेदन दिलेलं आहे असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। या हत्येला पोलीस जबाबदार आहेत असं देखील यावेळेस राहुल गांधी म्हणालेत। हा मृत्यू नसून ही सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आहे असा एक मोठा आरोप राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे। जे पोलीस या प्रकरणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आली। आरएसएसची विचारधारा ही संविधान विरोधी आहे, संविधान संपवणारी आहे असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते आणि म्हणूनच त्यांची दलित असल्यामुळे ही हत्या झाली असा आरोप राहुल गांधींनी आता सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर केलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आता राहुल गांधींनी भेट घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी मी त्यांचे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिला, सोबतच मी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिला असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। तसंच ज्या आंबेडकरी चळवळीमधल्या अनुयायांवर कारवाई झाली त्या सगळ्या आंदोलकांशी मी बातचीत केली, त्यांच्याकडून सगळी माहिती सविस्तर जाणून घेतली आणि यानंतर ही हत्या आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय। धारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। जिस तरह से कार्रवाई की गई है, संतुष्ट है? जिस तरह से पास होने में सजा आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी, मैं संतुष्ट नहीं हूं। मैं क्लियरली बोल रहा हूं, यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है, मर्डर है ये। इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं, ये राजनीति नहीं है, कोई राजनीति नहीं हो रही है। सुनिए, आप सवाल पूछ रहे हैं, मुझे बोलने दीजिए। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए। थैंक यू वेरी मच। जिम्मेदार विचारधारा है, जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। थैंक तर आपण बघतोय राहुल गांधींनी यावेळेस सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हत्येला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। विचारधारा जबाबदार आहे, आरएसएसची विचारधारा ही संविधान संपवणारी आहे असाही आरोप राहुल गांधींनी परभणीमध्ये येऊन केलेला आहे। तसंच मी या आंदोलकांसोबत परिवारासोबत बातचीत केली असंही राहुल गांधींनी आता सांगितलेलं आहे। राहुल गांधी आज परभणीमध्ये आले आहेत। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर जे सगळं राजकारण तापलं होतं त्यावर राहुल गांधींनी बोलताना हे राजकारण नाही असंही म्हटलेलं आहे। आंदोलन हा एक उपाय आहे। जनतेमध्ये एकंदर जी भावना, तीव्र भावना या बाबतीत आहे। म्हणजे पुन्हा एकदा आंदोलन पाहायला मिळणार नाही, आंदोलन तर आहे, सुरूच आहे। आंदोलन सगळीकडे सुरू आहे, सगळ्या तालुक्यांमध्ये सुरू आहे, गावोगाव आंदोलन सुरू आहे।